तर संगणकाचा परिचय, त्यानंतर संगणक विकासाचे इतिहास, संगणकाचे घटक, संगणकाचे प्रकार, संगणकाचा अनुप्रयोग आणि निष्कर्ष थोडक्यामध्ये आपण माहिती पाहूया. तर बघा, संगणक म्हणजे नेमकं काय? तर संगणक म्हणजे हा एक असा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे ज्याच्या सहाय्यानं माहितीची आदान प्रदान केली जाते, माहितीची देवाणघेवाण केली जाते. त्याला आपण संगणक म्हणतो आणि हा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. तर थोडक्यात याची डेफिनेशन अशी असेल की संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे ज्याला माहिती प्रक्रिया करण्याची क्षमता, संगणकामध्ये माहिती एकत्रित केली जाते आणि त्यावर प्रक्रिया केली जाते. माहिती प्रक्रियित केली जाते आणि परिणामाची प्रदान केली जाते, म्हणजे दर्शवली जाते. जसे की आपल्याला ते मॉनिटरच्या सहाय्याने ती माहिती आपल्याला दर्शवली जाईल. संगणकाचा इतिहास, तर संगणकाची सुरुवात चार्ल्स बॅबेज यांनी 19व्या शतकामध्ये केली, परंतु त्यावेळेस संगणक हे खूप मोठ्या आकाराचे असायचे. म्हणजे जसे की व्हॅक्युम ट्यूब्स असल्यामुळे एक एक खोलीच्या आकाराचे संगणक त्या ठिकाणी असायचे. 20व्या शतकामध्ये आधुनिक डिझाईन्स आणि प्रोसेसिंग संगणकामध्ये थोडासा बदल झाला आणि 21व्या शतकामध्ये ते इंटिग्रेटेड सर्किट म्हणजेच आयसीस त्या ठिकाणी आल्यामुळं आपल्या संगणकाची साईज खूप छोटी झालेली आहे आणि आज जवळपास एका टेबलावर किंवा आपल्या हातात मावेल एवढा संगणक या ठिकाणी अवेलेबल आहे. तर संगणकाचे प्रकार, वैयक्तिक संगणक असेल किंवा सर्व्हर, मेन फ्रेम, सुपर कॉम्प्युटर असे वेगवेगळे त्या ठिकाणी संगणकाचे प्रकार पडतात. पण आपण जो वापरतो तो पर्सनल कॉम्प्युटर म्हणजेच वैयक्तिक संगणक आहे, जसे की लॅपटॉप असेल, डेस्कटॉप असेल किंवा टॅबलेट पीसी. तसेच आपण स्मार्टफोन सुद्धा आता वापरत आहोत. स्मार्टफोन हा संगणकाचाच एक प्रकार आहे. सर्व्हर म्हणजेच एका ठिकाणी कुठेतरी डेटा स्टोअर केला जातो आणि तो डेटा इतर संगणकाला, उदाहरणार्थ क्लायंटद्वारे तो ऍक्सेस केला जातो. त्याला सर्व्हर कॉम्प्युटर असं म्हणतात. मेन फ्रेम विशिष्ट कामासाठी वापरला जाणारे संगणक असतात, जसे की LIC असेल किंवा इतर कुठल्याही मोठ्या एजन्सीज असतील त्या ज्या संगणक वापरतात त्याला, त्यांचा जो संगणक असेल ते मेन फ्रेम संगणक असेल. थोडक्यामध्ये जर बघायचं तर SBIचं सर्व्हर असेल किंवा अदर बँकिंगचे सर्व्हर असतील किंवा इतर छोट्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत ते मेन फ्रेम कम्प्युटरचा वापर केला जातो. आणि सुपर कॉम्प्युटर हा सगळ्यात शक्तिशाली हा संगणक आहे आणि याचा जो उपयोग आहे तो आपल्याला सगळ्यात जास्त पाहायला मिळेल तर सायंटिफिक किंवा नवीन नवीन शोध लावण्यासाठी, तसेच हवामान अंदाजासाठी हा सुपर कॉम्प्युटरचा वापर केला जातो. आता आपण वैयक्तिक संगणक याची थोडक्यात चित्रफित पाहूया. तर या ठिकाणी बघा, हा जो आहे तो हा डेस्कटॉप कॉम्प्युटर आहे. त्यानंतर हा आहे तो लॅपटॉप आहे. हा लॅपटॉपच आहे. टॅबलेट पीसी असे वेगवेगळे वैयक्तिक संगणकाचे प्रकार पडतात. आता दुसरा जो आहे ते मेन फ्रेम कॉम्प्युटर. मेन फ्रेम कॉम्प्युटर हा एका रूम मध्ये मावेल किंवा एक असा संगणक असतो, तो खूप मोठा असतो आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात डेटा स्टोअर केलेला जातो. त्यानंतर सुपर कॉम्प्युटर हा एका जवळपास हॉल एवढा असेल किंवा 2 रूम एवढा संगणक या ठिकाणी विशाल संगणक असेल, तो सुपर कॉम्प्युटर असेल. संगणकाची इनपुट डिव्हायसेस, संगणकाची इनपुट डिव्हायसेस म्हणजे उपकरणे ज्याच्या सहाय्याने आपण माहिती कॉम्प्युटरला दिली जाते त्याला इनपुट डिव्हायसेस असं म्हणतो. त्यामध्ये तुमचा कीबोर्ड असेल, माऊस असेल, जॉयस्टिक असेल किंवा अजून खूप सारे उपकरण आहेत, जसे की स्कॅनर असेल, त्याच्यानंतर टच स्क्रीन असेल, टच पॅड असेल, इत्यादी सहाय्याचे जे इनपुट डिव्हायसेस आहेत. आता इनपुट डिव्हायसेस मध्ये बघा, आता सांगितल्याप्रमाणे कीबोर्ड असेल, माऊस, टच स्क्रीन, स्कॅनर, मायक्रोफोन, वेब कॅम, टच पॅड आणि जॉयस्टिक हे त्या ठिकाणी इनपुट डिव्हायसेस आहेत. जास्त माहिती या ठिकाणी डिटेल्स दिलेली आहेत पण आपल्याला जवळपास माहित आहे. संगणक इनपुट डिव्हायसेस, आता संगणक इनपुट डिव्हायसेस काय करतात बरं? तर संगणक इनपुट डिव्हायसेस हे संगणकाला माहिती पुरवण्याचं काम करतात आणि त्याच्यावर प्रोसेस करण्याचं काम हा प्रोसेसर करत असतो आणि जे आपल्याला आउटपुट येते ते संगणकाच्या तुमच्या व्हिडिओच्या स्वरूपामध्ये मॉनिटरवर आपल्याला दर्शवलं जातं. तर संगणक इनपुट डिव्हायसेस बघा, कीबोर्ड असेल, माऊस असेल, जॉयस्टिक असेल, ट्रॅक बॉल असेल, स्कॅनर आहे, टच स्क्रीन आहे, वेब कॅम आहे, मायक्रोफोन इत्यादी संगणकाची इनपुट डिव्हायसेस आहे. आता आउटपुट डिव्हायसेस आपण बघितले की ज्याच्या सहाय्याने माहिती आपल्याला मिळते तो म्हणजेच आउटपुट डिव्हाइस. थोडक्यात जर बघायचं झालं तर आपला मॉनिटर असेल किंवा आपण संगणकावर जी दिलेली जी प्रिंट असेल ती
हार्ड कॉपीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कलर असेल किंवा ब्लॅक अँड व्हाईट असेल, ह्या स्वरूपामध्ये जी आपल्याला कॉपी मिळते त्याला आउटपुट डिव्हाइस असं म्हणतो. थोडक्यात जर बघायचे झाले तर आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे तुमचं मॉनिटर असेल, प्रिंटर असेल, स्पीकर असेल, हेडफोन आहेत, डिस्क ड्राईव्ह आहेत, प्रोजेक्टर, व्हाईट बोर्ड इत्यादी आपल्याला आउटपुट डिव्हाइसेस आहेत. तर त्याचे काही चित्रफित आहेत बघा. इथं प्रिंटर आहे, मॉनिटर आहे, हेडफोन आहे, साऊंड कार्ड आहे, स्पीकर आहे, व्हिडिओ कार्ड आहे, प्लॉटर असेल, GPS लोकेशन, स्क्रीन प्रोजेक्टर इत्यादी. तर एवढ्यात आपण थांबूया. थँक्यू.